तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका गव्हाच्या चिकापासून पांढर शुभ्र अशी कुरडई कशी बनवतात ती दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हे बघा, मी 2 किलो हे गहू घेतलंय। हे साधे गहू आहेत, तुम्ही कुठचे पण गहू घेऊ शकता। आता हे गहू मी चाळून चांगले साफ करून घेतले, कारण ह्याच्यात दगड बिगड असतात। आता हे गहू आपण चांगले धुवून घेऊया। हे गहू धुताना 2 ते 3 वेळा तरी धुवून घ्यायचे। हे बघा, अशा हाताने मिक्स करायचे आणि चांगले चोळून धुवून घ्यायचे। याच्यावरती घाण बघा किती इली आहे ती। आता हे गहू मी 2 ते 3 वेळा चांगले धुवून घेतोय। आता ह्याच्यात मी गहू भिजतील असे पाणी ओतून घेतलंय आणि आता हे गहू आपण 3 दिवस भिजत ठेवूया। म्हणजे हे का 3 रात्र भिजत ठेवायचे। हे बघा, हे दुसऱ्या दिवशी गहू बघा जरासे टपोरे असे झाले। आता हे गहू धुवायचे परत आणि परत पाणी ओतून भिजत ठेवायचे। असे 3 रात्र भिजून घ्यायचे गहू। हे तिसऱ्या दिवशी रात्री बघा चांगले गहू भिजले आहेत। गहू एक चिरडून बघायचो, त्याच्यातनं चीक बाहेर येता काय। जर चीक येत नसत तर तुमचे गहू चांगले भिजले नाही, मग अजून 1 दिवस हे गहू भिजून घ्यायचे। हे बघा, गहू मी चिरडून बघलंय तर चांगलं चीक येता, म्हणजे हे आपले गहू चांगले भिजले आहेत। मग आता हे मी मिक्सरला लावून घेते। मिक्सरला लावताना ह्याच्यात थोडासा पाणी घालायचा आणि हा लावून घ्यायचा। तुम्ही ह्या मिक्सरात तेल लावलात तरी चालेल, पण काय चीक असताना तो मिक्सरात चिकटतो। आता हे एका भांड्यात ओतून घेऊया। असं मी सगळे गहू लावून घेतले। हे बघा, आता हे काढलेलं चीक आता आपल्या गाळून घ्यायचा, म्हणून मी हा एक बारीक चाळण घेतलाय आणि हे गाळून घेते। आणि जो उरलेला चोतो असतो तो ठेवून द्यायचो बाजू, कारण त्याच्यातलं पण परत आपण पुढे जाऊन चीक काढतलो। ह्या मिश्रण तुम्ही 4थ्या दिवशी सकाळी पण लावू शकता, पण तुम्ही 4 किंवा 5 वाजता ह्या लावूचा लागत मिश्रण। ह्यो चीक मी 3ऱ्या दिवशी रात्री 10 वाजता लावून घेतलंय। मी या संध्याकाळचा लावून घेतलंय, मग कसं सकाळीच कुरडई घालू बरे पडतात। ते चांगलं दाबून दाबून त्याचं चीक काढून घ्यायचं, कारण हे चीक चाळणीक चिटका राहता खाली, तो पडत नाही। हे बघा, आणि हे चोतो एका बाजूक ठेवायचं। हे चोतो पण आपणाक नंतर लागतलो, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी। हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळं चीक गाळून घेतलंय। ह्यो बघा, आता ह्यो चीक मी परत दुसऱ्यांदा गाळून घेते। लक्षात ठेवा, ह्यो चीक आपल्या 2दा चांगलं गाळून घ्यायचा। हे मी दुसऱ्यांदा गाळून घेतलंय। आता या चाळणीत बघा किती चोतो राहिलो तो। आता हे चोतो बघा, मी ह्याच्यात पाणी ओतलंय आणि हे चांगलं हातानं असं मळून घ्यायचं आणि ह्याच्यातलं सगळं चीक काढून घ्यायचं। गहू चांगले मळायचे, म्हणजे त्याच्यातलं चीक येता। हे बघा, आता हे चोतो पण मी 2 वेळा धुवून घेतलंय। ह्याच्यात जास्त पाणी झाला तरी काय होत नाही। हे बघा, हे चोत्यात ना मी लास्टला सगळी चमचे बिमचे धुवून घेतले, म्हणजे त्या चिकाचा पाणी ह्याच्यातच राहत। आता ह्यो चोतो मी परत दुसऱ्यांदा पिळून घेते।
आता हे चीक परत गाळून घेऊया। आता हे चोथ्याचं जर पाणी काढलं ना तर आपण 2 वेळा गाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात चोथो अजिबात राहणार नाही। होय बघा, मी एक मोठं टोप घेतलंय, म्हणजे जो आपण चीक काढलो ना तो मी सगळं एका टोपातच करून ठेवतले। हे बघा, सगळं मी एका टोपात केलंय। आता होय बघा, आपलं सगळं चीक तयार झालं। आता हे झाकून असं रात्रभर ठेवून द्यायचं। होय बघा, सकाळी हे चीक गाळून घ्यायचो। चीक खाली बसता आणि पाणी वर येता, आणि हळू असं अलगदपणे या पाणी काढून घ्यायचं। टोप जास्त हलवायचं नाही। हे बघा, टोपाच्या तळाशी आतून चिका। आता हे चीक चांगलं मिक्स करून घ्यायचो, कारण तो खाली टोपाक लागतंय। बघा, आता हे चीक मी सगळं मिक्स केलंय। आता हे चीक मी मोजून घेते, जेवढं चीक असत तेवढाच आहे मी पाणी घेतलंय। हय, 1 टोप माझं चीक झालं तर मी 1 टोप पाणी घेतलंय। तर हे पाणी चांगलं उकळवलंय आणि त्याच्यात मीठ टाकून घेतलंय। आता हे चीक पाण्यात ओतून घ्यायच्या आधी हे ढवळून घ्यायचं चांगलं, कारण चीक खाली बसता म्हणून। आता हे चीक आपण हळूहळू करून पाण्यात ओतून घेऊया। जर एकदम ओतलात तर ह्याचे गुटळे होतले। एका हातात लाटणी आणि एका हातात टोप, हळूहळू अलगदपणे असा मिक्स करायचा आणि वतायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं। आता हे असं सतत ढवळत राहायचं आणि हे चीक हळूहळू ह्या टोपात ओतून घ्यायचं, म्हणजे ह्याचे गुटळे होत नाही। तर होय बघा, एका 10 ते 15 मिनिटं लागतात हे चीक शिजूक। हे बघा, होय बघा, 10 ते 15 मिनिटं झाली। हे चीक बघा, मस्त दिसतं, किती स्मूथ असं झालं। आग बारीक ठेवायची ना। हे बघा, लाटणे चीक हातो पडत पण नाही खाली। हे बघा, म्हणजे आपलं चीक तयार झालं। चीक मी खाली उतरवून घेतलंय। आता हे थंड होईपर्यंत आपण एका कागदात तेल लावून घेऊया। हे चीक पूर्ण असं थंड करून घ्यायचं नाही, कागदात आणि साच्यात पण तेल लावून घ्यायचं। आता ह्या मिश्रण असं साच्यात भरून ह्याचे मी कुरडई पाडून घेते। तुमच्याकडे ह्या कुरडई काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या मिश्रण परत झाकून ठेवायचं, मग कसं गरम राहतं। हय बघा, सगळी कुरडई मी पाडून घेतलंय। हय, आणि थोडंसं चीक मी ठेवलंय, त्याच्यात मी बिटाची पावडर घालतले आणि ते शेवये करतले, कारण लहान मुलांका कसं रंगीबेरंगी खाऊ आवडतं, म्हणून मी त्याच्यात कलर न टाकता बिटाची पावडर टाकून घेतले। मग ह्या कुरडईंका मस्त असं लाल कलर येता। आता ह्या मी चांगलं मिक्स करून घेते। लहान मुलांका कसा वेगवेगळे कलर दिसले काय लहान मुला आवडीन खातात। हे बघा, असं मी सगळं मिश्रण मिक्स करून घेतलंय। आता ह्या मिश्रण पण साच्यात भरून ह्याची कुरडई पाडून घेते। जर तुमच्याकडे कुरडई पाडूची वेगळी पद्धत असत तर कमेंट करून नक्की सांगा। होय बघा, मी सगळे कुरडई अशी पाडून घेतलंय। ही कुरडई करताना सकाळीच करून घ्यायची, जर तुम्ही अशी संध्याकाळची केलात तर ही कुरडई काळी पडतली, म्हणून ऊन यायच्या आधी 10 ते 15 मिनिटं ही कुरडई घालून घ्यायची। आता हे कुरडई बघा, मी पहिल्याच दिवशी दुपारी
पलटून घेतंय. खालची बाजू ओली असता म्हणून हे पलटून घ्यायचे. जर तुम्ही असे संध्याकाळचीन घातलात तर हे काळे पडतले. हे बघा, हे बिटाचे पण सुकले चांगले आणि साधेवाले पण. मग कशी आपली कुरडई काळी पडत नाही, पांढरी शुभ्र अशी रवता. जशी मी सांगितलंय तशी करून बघा, मग तुमची कुरडई काळी पडणार नाही. होय बघा, मी ही कुरडई 2 ते 3 दिवस चांगली सुकवून घेतलंय. ही बघा किती मस्त दिसतं बघा, पांढरी शुभ्र अशी आहे. आपली ही कुरडई पण काळी पडली नाही आहे. ही बघा, हीच जर कुरडई तुम्ही तळलात तर हिच्या डबल फुलून येतली. दिसा किती मस्त दिसतात बघा. ही बघा, ही या बिटाची कुरडई. दिसाक पण मस्त दिसता. काय कलर दिसता बघा, मस्तच. लहान मुला हे कलर बघूनच आवडीन खातली. आता ही दोन्ही प्रकारची गव्हाची कुरडई तळून घेऊया. ही कुरडई बघा मी तळून घेतलंय. आता ही कुरडई बघा किती त्याच्या डबल फुलली आहे अशी. तर ही कुरडई एकदा तरी नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगू विसरू नका. होय बघा, ही कुरडई मी एक मोडून दाखवतंय. किती कुरकुरीत झाली आहे बघा. आवाज ऐका, मस्तच. आणि खाक पण खूपच सुंदर लागता. बघा, आता बिटाची कुरडई दाखवते, ती पण तशीच झाली आहे, कुरकुरीत. तुमका गव्हाच्या चिकापासून पांढरी शुभ्र अशी कुरडई कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.